आर्किटेक्टर साहेब, या विभागाचे माजी नगरसेवक बाबा कदमजी, नगरसेविका सुहासिनीताई परब, गेल्या 21 वर्षामध्ये ह्या सर्वांचं ज्यांनी संघर्षाचं नेतृत्व केलं त्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय पन्ना शेठ शेळके साहेब, कडुसकरजी, आणि या संघर्षाबरोबर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ते सर्व साईनगर मधील हे रहिवासी बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या। आणि मगाशी येत असताना भाऊ इथे एक बॅनर बघितला, कोई चुनौती बड़ी नहीं होती, कोई आदमी छोटा नहीं होता। आणि जो संघर्ष करतो, मगाशी आमच्या निवेदकांनी राऊत साहेबांचं जे आडनावाचं विश्लेषण सांगितलं त्याप्रमाणे वागणारे यांनी ही जी चुनौती केली आहे। पण मी शिरोडकर साहेबांना सांगायला मला अभिमान वाटतो की त्या कांजूरच्या स्टेशन पासून ते त्या भांडूपच्या स्टेशन पर्यंत हा विभाग ज्या विविध विभागाने निर्माण झालेला आहे, मग त्याच्यामध्ये इंदिरानगर असेल, रामनगर असेल, मीनाक्षी नगर असेल, साक्षात भांडूपच असेल, पण जी साईनगरने जे आम्हाला वैभवात केलेलं आहे ना त्याला तोड नाही। कारण मी नेहमीच सांगतो, पृथ्वीराज सुहास नेहमीच सांगतो, जर मुंबई मधली जर प्रतिश्रुती कुठली असेल शेळके साहेब तर ती म्हणजे ह्या भांडूप मधली ही साईनगर आहे। कारण ह्या रामनगर मध्ये, ह्या साईनगर मध्ये जो रामनवमीचा उत्सव होतो, कारण मगाशी सांगितलं की 14 वर्षानंतर रामाला अयोध्या मिळाली आणि आता आम्हाला 21 वर्षानंतर हे घर मिळत आहे। आणि आपल्या सगळ्यांना देशमुख साहेब सांगायला आनंद वाटतो की भाऊंच्या आशीर्वादाने 2 वर्षापूर्वी आमच्याही प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, तिथेही त्यांनी कुदळ मारली। आता 31 मेला त्यांच्याच हस्ते आम्ही चावी घेणार आहोत। म्हणजे परत एकदा सांगतो, कोई चुनौती बड़ी नहीं होती और कोई आदमी छोटा नहीं होता। पण मी सगळ्यांना सांगणार आहे, पृथ्वीराज विरोधासाठी फक्त विरोध करू नका। तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊन समोरासमोर या, कारण जो काम करतो त्याला अडचणी येतात। मगाशी सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितलं की या सर्वसामान्यांचा आशीर्वाद तो घेऊन जाईल, तो आयुष्यामध्ये मोठा होतो। शिरोडकर साहेब हे लहानातूनच मोठे झालेले, त्यांनी सर्वसामान्यांचे आशीर्वादच घेऊन आलेले आहेत। मी तुमचाही कौतुक करेन की ज्या पद्धतीने विश्वास दाखवून या कमिटीवर तुम्ही विश्वास दाखवला आणि आता हा दिवस होता, येणारे 36 महिने या अतिशय संघर्षाचे आहेत, तेवढे एकोप्याचे आहेत, तेवढंच तुम्ही एकोप्याने राहावं एवढीच विशेष करतो। पुन्हा एकदा आज जसं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलेलं आहे तसंच चावी वाटपाच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्ही बोलावं। कदाचित ती सुनील भाऊंच्या बाजूला बसला असेल, एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईनगर।